मंडळी, आपलं आमच्या 7 रॉड्स इन्फोटेनमेंट ह्या चॅनलवर स्वागत. मी गौरी केतकर. अहो, दिवाळी चालू झाली आहे, तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ह्याची थोडी माहिती सांगणार आहे. आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर पण करा. लाईक करायला कंजूसी करू नका हां, आणि सबस्क्राईब पण करा. चला तर मग, नरक चतुर्दशी, दिवाळीचा तिसरा दिवस. फार पूर्वी एक नरकासूर नावाचा राक्षस होऊन गेला. त्यांनी अख्ख्या पृथ्वीला वेठीस धरलं होतं. त्यांनी देवांनाही खूप छळलं होतं आणि म्हणून श्रीकृष्णाने त्याचा संहार केला, तो ह्या दिवशी आश्विन वद चतुर्दशीला. आणि म्हणून ह्या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हणतात आणि त्याची आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. नंतर पुराणात अजून अशी एक कथा आहे की अनंत चतुर्दशीला म्हणे गर्व झाला होता, म्हणून देवांनी तिला नरकात ढकलून दिली. नंतर तिचे दया येऊन वैकुंठ चतुर्दशीला तिला परत तिची मुक्तता केली. पण तिला जे ढकललं नरकात ते ह्या दिवशी असल्यामुळे या दिवसाला म्हणे नरक चतुर्दशी असं म्हणतात. बरं, ह्या सगळ्या कथा पुराणातल्या आहेत. पण मंडळी, आजच्या प्राप्त परिस्थितीत, आजच्या काळात आपण नरक चतुर्दशी साजरी करणार आहोत, ती फक्त ह्या गोष्टीची आठवण म्हणून करणं बरोबर नाही. तर आजच्या काळात बघा, आपल्याला रावण, महिषासूर, नरकासूर हे कुठे दिसणार नाही आहेत, कारण त्यांचा वंशच देवाने पूर्णपणे नष्ट केला आहे. पण ती राक्षसी वृत्ती आज मानवाच्या मनात अगदी घरोघरी, आजूबाजूला सगळीकडे आपल्याला दिसतेय. अत्याचार होत आहेत, करप्शनचा तर राक्षस तर भयंकरच फोफावलेला आहे. भावाभावात इस्टेटीसाठी भांडणं होत आहेत. काम, क्रोध, मदमत्सर याचा नुसता सुळसुळाट आहे सगळीकडे. स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. अहो, लहान मुलांवर, लहान मुलींवर, छोट्या बाळांवर सुद्धा अतिशय वाईट असा तऱ्हेचा अत्याचार होतोय. अगदी ऐकवत नाही आपल्याला. अहो, रावणाने पण जे सीतेबरोबर केलं नाही ते आजचा माणूस करतोय. म्हणजे ही राक्षसी वृत्ती जी मानवात आहे त्याचा आपल्याला संहार करायचा आहे, ही नरक चतुर्दशी साजरी करून. तर मंडळी, नरक चतुर्दशीला काय करतात तर सकाळी पहाटे लवकर उठायचं आणि अभ्यंग स्नान करायचं. अभ्यंग स्नान म्हणजे उठणं लावायचं, वासाचं तेल लावायचं, नंतर नारळाचं दूध काढून ते डोक्याला लावायचं आणि अशा सगळ्यांनी आपण स्नान करायचं. जी व्यक्ती स्नान करायला जाते तिच्या नावाने बाहेर फटाके फोडायचे असतात. आणि स्नान करून ही व्यक्ती जेव्हा बाहेर येते तेव्हा एक चिरांट नावाचं फळ असतं, ते ह्या दिवसात मिळतं. ते आपल्या स्नानगृहाच्या बाहेर ठेवायचं असतं. आणि स्नान केलेल्या व्यक्तीने बाहेर आल्यानंतर उजव्या पायाच्या खोटेने हे फळ चिरडायचं असतं, म्हणजे नरकासुराचा वध केला त्याचीही आठवण. तर आज आपण हे करताना मनोमन आपल्या मनात जे राक्षसी वृत्ती असेल किंवा आपण ज्या चुकीच्या गोष्टी केल्या असतील किंवा जे काय आपण करतो ते बरोबर आहे का, निदान ह्याचा तरी विचार करत जर आपण हे केलं तर आपल्या लक्षात येईल की नाही, काही गोष्टी आपण चुकीच्या केलेल्या आहेत आणि आपल्यात थोडीशी राक्षसी वृत्ती आली आहे का, तर त्याचा आपण संहार करूया. एवढं जरी आपण केलं तरी मानवजातीचा निश्चितच उद्धार होईल, निश्चितच मानवजातीची प्रगती होईल. आणि ह्यासाठी अशा तऱ्हेने आपण ह्या नरक चतुर्दशी साजरी करूया. आपल्या उद्धारासाठी आपण ती साजरी करूया. बरं मंडळी, ह्या दिवशी स्नान केल्यानंतर घरातली जी मुख्य व्यक्ती असते किंवा जी व्यक्ती रोज आपली देवपूजा करत असते त्यांनी देवांची पूजा करायची. या दिवशी झेंडूच्या फुलांचा वापर करायचा असतो. दाराला झेंडूची माळ लावायची असते आणि देवाला प्रार्थना सगळ्यांनी करायची असते. अभ्यंग स्नान करून आल्यानंतर प्रत्येकाचं औक्षण करायचं असतं. औक्षण झाल्यानंतर त्यांच्या हातात काही गोड त्यांच्या तोंडात किंवा हातावर द्यायचं असतं आणि मग नंतर त्यांनी देवाला नमस्कार करावा, देवाला प्रार्थना करावी की हे देवा, आमची ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जाओ. एवढंच नाही तर हे वर्षसुद्धा अतिशय सुखासमाधानाचं जाओ. ह्याच्यानंतर सगळ्या कुटुंबातल्या मंडळींनी एकत्र बसून दिवाळीचा फराळ करायचा असतो. भगिनींनी खूप मेहनत घेतलेली असते हा फराळ करायला. काही घरात
काही भगिनींना आपल्या व्यवसायामुळे हा फराळ करायला जमत नाही, मग त्यांनी बाहेरून आणावा, काही हरकत नाही. पण एकत्र बसून कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींनी एकत्र बसून फराळ करावा. अहो, त्यातला आनंद काही न्याराच आहे आणि कुटुंबाला जोडणारी ही कृती आहे. त्याच्यामुळे फराळ एकत्र बसून करावा. पहाटेच सकाळी 2 पणत्या मुख्य दरवाज्यावर लावाव्या, 2 पणत्या मागील दरवाज्यावर लावाव्या, 1 स्नानगृहात, 1 देवापुढे आणि 1 स्वयंपाकघरात नळाजवळ, अशा पणत्या लावायची पद्धत आहे. मंडळी, तर हे जे क्रौर्य आहे मानवाच्या मनात आणि कृतीत आपल्याला दिसून येतंय, त्याचा नरक चतुर्दशी साजरी करून आपण संहार करूया. नरक चतुर्दशीच्या दिवशी जो मुख्य स्वयंपाक दुपारी करायचा असतो त्यात गव्हाची खीर किंवा गवल्यांची खीर किंवा शेवयांची खीर हा मुख्य पदार्थ. बाकी तुम्ही जे तुम्हाला आवडेल ते पदार्थ करून देवाला नैवेद्य दाखवून दुपारचं जेवण करावं. अहो, दुपारी छान झोपा त्याच्यानंतर आणि मग लक्ष्मीपूजन करायला अगदी तयार व्हा. लक्ष्मीपूजन करताना आपण सुचिरभूत व्हावं. आता लक्ष्मीपूजनाच्या मागे जी कथा आहे ती अशी आहे की बळी नावाचा एक राक्षस होता. त्यांनी पण देवांना खूप छळलं होतं, खूप त्रास दिला होता आणि त्यांनी सर्व देवांना लक्ष्मी सकट आपल्या पराक्रमाच्या आणि संपत्तीच्या जोरावर कोंडून ठेवलं होतं. तेव्हा विष्णूने वामन रूप घेऊन त्रिपाद भूमीचं दान मागून लक्ष्मीची सर्व देवांसह सुटका केली. तो हा दिवस आणि म्हणून ह्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. तर मंडळी, लक्ष्मीपूजन करताना आपण काय करणार आहोत, तर मगाशी सांगितलं नरक चतुर्दशीच्या वेळेचं तसंच पहिलं संध्याकाळी मुख्य दरवाजावर 2 दिवे, मागे 2 दिवे, मागील दरवाजात. दरवाजा नसेल कारण फ्लॅट असेल तर मग मागच्या ज्या काही खिडक्या असतील तिकडे 2 पणत्या लावाव्या. स्नानगृहात 1, देवाजवळ 1 आणि किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात नळाजवळ 1, अशा पणत्या लावाव्या. 1 तबक घ्यावं, त्याच्यात आपल्या घरातले जे काही दागिने असतील, सोन्याचे, मोत्यांचे, हिऱ्याचे, नवरत्नांचे जे काही दागिने असतील, नथी सकट, नथ ही मुख्य असं त्या तबक्यात ठेवावं. सगळ्या करन्सी नोट्स आपण त्या तबकात ठेवाव्यात. श्रीयंत्र, कुबेर यंत्रही त्यात घ्यावं. त्याच्यानंतर मोती शंख जर तुमच्याकडे असेल तर तोही पूजेत घ्या. आणि बरेच लोक FD रिसिट्स, बँक पासबुक्स किंवा काही जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा ठेवतात. त्या सगळ्याची पूजा करायची. ही पूजा करताना सर्वप्रथम आपण कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र एका तांबड्यात घेऊन त्याच्या पंचामृती त्याला स्नान घालायचं. म्हणजे दही, दूध, तूप, मध, साखर यांनी त्याला लेपन करायचं. थोडंसं कोमट गरम असं पाणी करून त्याला धुवायचं, गार पाण्याने धुवायचं, साफ करायचं, छान पुसायचं आणि त्या तबकात आपण ते ठेवायचं. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याची आपण पूजा करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण गणपतीचं स्मरण करावं, गणपतीला दुर्वा व्हाव्या, आपल्या कुलदेवाचं स्मरण करावं आणि कुलदेवाला सांगावं की आपण आता लक्ष्मीपूजन सुरू करणार आहोत, तेव्हा त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा. असं म्हणून आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याला हळद कुंकू व्हावं, फुलं ही झेंडूचीच असावीत आणि अक्षदा व्हाव्या, धूपदीप ओवाळावं. बरं का मंडळी, त्याच्यानंतर आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवणार ज्याच्यात आपण वेलचीची पूड नक्की घालणार आहोत. बरं, आणखीन नुसता दूध साखरेचा नैवेद्य दाखवून थांबणार नाही, तर आपल्याला साळीच्या लाह्या आणि बत्तासे हा आजचा मुख्य नैवेद्य आहे, तो आपण दाखवायचा. लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करायची, तिची आरती करायची आणि जे काही लक्ष्मीचे जप मंत्र आपल्याला येत असतील त्याचे 108 वेळा जप करावा. छोटे जप मंत्र जर आपण घेतलेत, जसं ओम श्रीं नमः, हा अतिशय शक्तिशाली असा लक्ष्मीला प्रसन्न करणारा असा हा मंत्र आहे. किंवा ओम ह्रीं पद्मे स्वाहा, ह्याचा सुद्धा आपण जप 108 वेळा करू शकता. तसंच कुबेराचा सुद्धा आपण जप कमलगट्ट्याच्या माळेवर करावा, 108 वेळा करावा. मी ह्याच्या अगोदर जो व्हिडिओ धनत्रयोदशीचा घातला आहे त्याच्यात मी कुबेर मंत्र सांगितलेला आहे, त्या मंत्राचा जप पण आपण नक्की करा. आणि लक्ष्मीचा जप स्फटिकेच्या माळेवर करा.
एवढं केल्यानंतर तिला मनोभावे सगळ्यांनी, घरातल्या सगळ्या मंडळींनी प्रार्थना करावी की तिने आपल्याला ऐश्वर, वैभव, सुख, संपत्ती, सन्मान, उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य द्यावं, ह्यासाठी तिची प्रार्थना करावी. आणि प्रार्थना मला वाटतं फक्त आपल्यासाठी करू नये, तर आपण आपल्या देशासाठी सुद्धा प्रार्थना करूया. तिला सांगूया की हे लक्ष्मी माते, आम्हाला तर तू संपन्न करच, पण आमच्या भारत देशात एकही मानव किंवा एकही कुठचा जीव उपाशी रात्री झोपायला नको. प्रत्येकाचं पोट भरलेलं असू देत, सगळ्यांकडनं सत्कर्म होऊ देत आणि कायम सत्याचाच विजय होऊ देत. जे आपण नरक चतुर्दशीला आपण जे आपल्या मनात आपल्यातली जी काय वाईट वृत्ती आहे त्याचा संहार केलाय आणि सत्याचाच कायम जय व्हावा, यासाठीच ती प्रार्थना आहे. तसंच आपण लक्ष्मीलाही सांगावं की तिने प्रसन्न होऊन आपल्या भारत देशावर पण कृपा करावी, आपल्या देशात कोणीही उपाशी राहू नये आणि आपला देश अख्ख्या जगभर त्याची वाहवा व्हावी, त्याची स्तुती व्हावी, अशी प्रार्थना करून सगळ्यांना संपन्न कर असं तिला सांगून हा दिवस साजरा करावा. रात्री फटाके वाजवावे. मंडळी, हा जो लक्ष्मीपूजनाचा जो दिवाळीचा दिवस आहे हा व्यापाऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. ह्या दिवशी ते चोपडी पूजन करतात. ह्या दिवशी नवीन वह्यात ते त्याचं पूजन करतात, त्याच्यावर स्वस्तिक काढतात आणि हळद कुंकू वाहून त्याच्यावर अक्षदा वाहतात, फुलं वाहतात, नैवेद्य दाखवतात आणि दुसऱ्या दिवसापासून ह्या चोपड्या ते वापरायला घेतात. म्हणजे पाडव्यापासून ह्या चोपड्या ते वापरायला घेतात. त्यांच्यासाठी दिवाळीतला हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आणि ते अतिशय मनोभावे ही पूजा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, म्हणजे म्हणा दुकानात म्हणा, फॅक्टरीत म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, अशा ठिकाणी ते करतात. तर मंडळी, अशा तऱ्हेने आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊया. ह्या दिवशी सुद्धा आपण सगळीकडे त्या पणत्या लावायला मी मगाशी सांगितले तसं, आणि अजूनही तुम्ही जास्ती पणत्या लावल्यात तर छान. सगळं घर स्वच्छ ठेवा, सुशोभित करा, जेणेकरून लक्ष्मीला वाटलं पाहिजे की तुमच्याकडे यावं आणि तिला प्रसन्न करून घ्या, तिचं स्वागत करा मनोभावे. चला तर मग आपल्याला सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.